तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तिघे असं ठिकाणी जाणार आहे की तुम्ही विचार पण केला नाही सर. आणि आमच्याकडे काही सेफ्टी वगैरे काय नाही मिळत, असंच आम्ही जाणार आहे पायी पायी चालत. मी घेतले बॅग, यांनी घेतले पाण्याची बॉटल वगैरे बस, आणि खायचं प्यायचं सामान. खायचे प्यायचे म्हणजे फळे वगैरे, आंबे वगैरे घेतले. आणि चला जाऊया डोंगरावर. आणि हा प्रवास किती मजेदार होणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आणि आशा करतो की तुम्हाला आवडेल हा प्रवास. चला तर जाऊया, दाखवतो किती मोठा डोंगर आहे तो तुम्हाला. त्या डोंगरावर जाणार आहेत आपण. मला तर रस्ते वगैरे काय माहित नाही, ह्यांनाच माहिती आहे. हे बघा, छोटी छोटी पोरे माझ्यासोबत आलेत. बरं आहे, आपला टाइमपास पण होईल मस्त. मामा बोललाय की जास्त लांब जाऊ नका. आम्ही एकदम टोकावर जाणार आहे त्या डोंगरावर. संध्याकाळी शिव्या ऐकणार आहेत वाटतं आम्ही. हे बघा मित्रांनो, आजूबाजूला कोण नाही, आमच्या तिघा व्यतिरिक्त 3 इडियट्स तसे चालले. तर मित्रांनो, फिरता फिरता हे बघा जांभळं भेटले आम्हाला. हे बघा जांब, हे जांब खाऊन आपण पुढचा प्रवास चालू ठेवूया. कारण पुढे आपल्याला भूक पण जाम लागणार आहे ना, खायला काय भेटणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे हे फळं खाऊन आपल्याला पूर्ण दिवस घालवायला लागेल. बॅग मध्ये अजून काय काय घेतले ते तुम्हाला नंतर दाखवतो वरती पोहोचल्यावर. बघा, ही आपल्याला झोपडपट्टी दिसलेली आहे. इथं आधी कोणतरी राहत असेल. हे बघा भाई, बघा माझ्या पाठीमागे किती छान डोंगर दिसतो ना. वरती पोहोचल्यावर अजून मजा येणार आहेत. काय रे, मजा येईल ना? फार मजा येईल ना? हो, हसा ना जरा, हसा. अजून किती लांब जावं लागेल? लय थकलाय रे भाई, आताच एवढा थकवा आलाय. अजून तर पूर्ण डोंगर चढायचंय आपल्याला. हा, सगळीकडे हिरवगार हिरवगार. जंगल में मंगल करने वाले हम लोग भाई. थोड्याच अंतरावर आलेले आहे बघा. आम्ही थोड्याच अंतरावर वरती आलेलो आहे. आणि नजारा बघा आजूबाजूचा किती छान दिसतो, हिरवगार हिरवगार. लय मजा येणार आहे भाई. चला चला चला, पटापट चला. खरी मेहनत तर आता दिसणार आहे तुम्हाला. हे बघा, आमची उतार चढाव आहे बघा. आधी तर चढाव आहे, नंतर खाली उतरताना उतार राहणार आहे. अरे तेच अर्णव आणि दर्शन तर मला सोडून गेले. चला पटापट. अरे वाट आली. हा, हे बघा रस्ता. आपल्याला पाय वाट दिसलेली आहे. आता बघू, आपल्याला काही रस्ता तर माहित नाही. यांच्या पाठी जायचं आपण. असं आमच्यासारखं फिरणार काय तुम्ही? जोपर्यंत एखाद्या ठिकाणाची पूर्णपणे माहिती नसेल तुम्हाला, तोपर्यंत कुठं पण जाऊ नका फिरायला, असं डोंगराळ भागात किंवा जंगलात. हे कसं, इकडे आम्ही माहिती करून आलोय. मामाने सगळे सांगितले कशा प्रकारे जायचं सांगते, तेव्हा आम्ही त्याच वाटेने चाललोय. जसा मला मामा बोललेला की जो ओढ आहे त्याच रस्त्याला जा, तसंच आम्ही चाललो. या अजून बरंच वरती जायचंय आपल्याला. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत फिरून घ्या. हे बघा, छोटी छोटी पोरं माझ्यासोबत फिरताय कशी. आणि तुम्ही एवढे मोठे झालेत गधेड्यासारखे, तरी पण तुम्हाला फिरता येत नाही. हे बघा, हात करा रे. तुम्ही मला घेऊन आलेत ना फिरायला? हे घेऊन आलेत मला फिरायला. मी पण असाच कंटाळा करत होता, पण चल सांगते दादा फिरायला जाऊ. चला बरं, मी पण खूप दिवसांनी आलेला आहे पाहुण्या, तर जाऊया फिरायला. जायचंय वरती? थकले नाही? नाही सांगते थकले. आयला भाई, मी तर थकलेला आहे. एवढी लहान पोरं ती नाही थकली, मी थकलेला आहे. चला, कसा रस्ता आहे? रस्ता दिसला तर हा, निघालो आपण. थोड्या वरती आल्यावर बघा का नजारा कसा दिसतो. झूम करून दाखवतो हा तुम्हाला. दिसतात का गाड्या वगैरे? हे बघा, गाड्या चालल्यात. आपला एवढा खास कॅमेरा नाही, त्याच्यामुळे एवढं झूम करणार नाही. लय वरती आलेलो. आम्हाला आमच्या स्वतःच्या डोळ्याने खूप सुंदर नजारा वाटतोय. यार तुम्ही पण फिरायला जायला पाहिजे. हा, चला बाय. बघताय का किती सुंदर नजारा आहे यार. ओ तेरी, साडा दाखवतो तुम्हाला. हे बघा, साडा दिसते वरतून. चढण्यासाठी रस्ताच भेटत नाही आता आम्हाला. रस्ताच भेटत नाही, पण तरी पण हार मारणार नाही भाई. चला जाऊया. जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत हार मारणार नाही. तुम्हाला दाखवतो आम्ही कुठं होतो खाली. सर्वात खाली आधी कुठं होते ते दाखवतो तुम्हाला, आणि किती वरती पोहोचलोय ते दाखवतो. हे बघा झूम करून.
झोपडपट्टी दिसते का? एवढा लांब आलेला आहे आम्ही. तेव्हा तिकडे दाखवली तुम्हाला मगाशी झूम करून किती. मित्रांनो तुम्हाला दाखवतो महालक्ष्मीचा डोंगर. हे बघा माझे बोट बघा, बोट हे बघा दिसते का? माझे बोटा एवढा डोंगर दिसतो महालक्ष्मीचा. आणि तो समोरचा आहे तो आसेरी गड. बघा एवढी अशी लहान पोरं ते पण घाबरत नाही. चपला हातात घेतलेत, बिना चपलाने चाललेत. खतरनाक रस्ता झालाय. एकदा की पाय घसरला की गेले खालती डायरेक्ट यमलो. बघा अजून वरती जायचंय आपल्याला, अजून अर्धा तास लागेल. मारू का उडी? नाही रे. हॅलो बाय. तर आम्ही आता वरती आलेलो आहे आणि चालून चालून जाम थकलोय भाई. तर आता आम्ही पेरू खातो. हे बघा पेरू घेऊन आलेले वरती. पेरू खाऊ परत वरती जाऊ. अर्णव पण बिचारा जाम थकलाय. हे बघा अर्णव. आपला आराम वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही जाणार आहोत. पेरू वगैरे आम्ही खाऊन आपल्या पाणी वगैरे पिलं आणि आता जाणार आहोत आम्ही. तर जायचं का? तुम्हाला बघायचंय अजून वरती किती सुंदर नजारा आहे ते? बघायचं नसेल तर आम्ही जातो परत मागेच. नाही चला, अर्ध्या रस्त्यावर सोडून कसा जाऊ तुम्हाला? चला जाऊया. बघा भाई आपली बॅग आणि आपला डबल बॅटरीचा चष्मा. चला बॅग घेऊ पाठीवर आणि जाऊया. चला जायचं का रे आरडा? चला. हे बघा मित्रांनो याचा सांगाडा आपला एनकोंडाचा सांगाडा. नाही रे मस्करी करतो. हे झाड आहे, कसाचं झाड आहे काय माहिती. न्यायला लागेल आपल्याला पेटवायला. पण कसं न्यायचं? मस्करी करतोय. कसं घेऊन जाणार? ही बॅगच नाही घेऊन जाता येत आपल्याला. चला तिथे जाऊ. स्वर्गात पोहोचलेले आहे आपण. हे बघा, हे बघा किती खाली आहे. आणि अजून आपल्याला कुठं ते बघा तिकडे जायचे वरती. आधी ह्या टेकडीची मजा घेऊ. हा छोटीशी टेकडी आहे, ह्याची मजा घेऊ. 3 बाय. बघितलं का? आपला खरंच आपला निसर्ग प्रेमी असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. त्याला पण जर अशी निसर्गाची मजा घ्यायची असेल त्यांनी कमेंट मध्ये सांगा, त्याला मी घेऊन येईल इकडे. हे नाही बघितलं तर काय बघितलं? लय मज्जा, लय म्हणजे लय मज्जा. पण तेवढं खतरनाक पण आहे भाई. एकदा की खाली घसरला पाय मग गेले. काय रे तिकडे जायचं का आपल्याला? जायचं आपण? जायचं का? चला. तर बाय मजा येते ना तुम्हाला या प्रवासामध्ये? यायलाच पाहिजे, कारण एवढा खतरनाक सुंदर नजारा आहे. तर चला. इथे ओरडल्यावर ना आवाज असा गुंजतो. ओरडून दाखवतो तुम्हाला. ओ येतो का आवाज? तुम्हाला आम्ही सांगितले की तिकडे जायचे आहे आता, पण कसं जायचं आम्हाला रस्ता दिसतच नाही. आणि वरती जसं वरती गेले तसं रस्ता एकदम उतरणीचा असतो भाई, खतरनाक असतो. तर आता विचार करावा लागेल कोणत्या रस्त्याने जाऊ. पण जायला लागेलच भाई, त्याच्याशिवाय मज्जा येणार नाही. पण हात करा रे. आपण कुठे आलेत ते सांगा. आम्ही डोंगरावर आलो. आम्ही डोंगरावर आलो. मज्जा येते का नाही? हो. लय मज्जा येते. हो. हे बघा आमची आंब्याची पार्टी. ये दाखव रे आंबा, खाऊन दाखव आंबा. हा हे बाबू आंबा खायला लागला. हे बघ कसा. दाखव रे. एक नंबर. आता मी पण खातो. लय गोड आहे रे. तुमच्या तर तोंडाला पाणी आलं असेल. मी काय करू, तुम्ही जा आणि विकत घेऊन खा. आम्हाला विकत घ्यावं लागत नाही, कारण आमचे आंब्याची झाडं असतात. एवढ्या उंच डोंगरावर आंबा खायची वेगळीच मजा. दया काहीतरी गडबड आहे रे. आता आपण जायचं कसं? दरवाजा तोड. इकडे दरवाजा कुठे आहे रे? इकडे तर सगळीकडे डोंगरच डोंगर आहे, झाडच झुडप आहेत. चढले का? हो बघा
किती मेहनत करतात. आता माझी चढायची पाली आहे. ते तर चढले, आता मी कसा चढतो बघू. ए मोबाईल घे रे. आता तुम्हाला वरतून दाखवतो मी कशा प्रकारे चढतो ते. भाई बघा कशा प्रकारे चढतो मी. यार लय रिस्की काम आहे रे. काय करू, चढावं लागणारच. बघताय काय भाई कसं चढतो. पोहोचला रे भाई, वरती चढला मी. हे बघा किती वर आलेले आहे भाई. डबल बॅटरी जिंदाबाद. हा हा, नो रिस्क नो इस्क असं आहे. जीवनात जर रिस्क घेतलं नाही तर यशस्वी कसं होणार आपण आपल्या करिअर मध्ये. चढ. बरोबर, जेव्हा आयुष्य संपायचं असेल तेव्हा संपेल न सांगता. तोपर्यंत घ्या रिस्क. भाई अजून म्हणजे खडतर रस्ता आहे आणि चढायला अजून तेवढं अडथळा येतो. त्याच्यामुळे आता मला मोबाईल खिशात ठेवायला लागेल, नाहीतर लफडं होईल. तर आता डायरेक्ट वरती गेल्यावर भेटू. हा चला, वरतून नजारा काय असा आहे. वरतून नजारा. आणि ठेवतो आता मोबाईल. एकदम वरती गेल्यावर भेटू. शेवटी आपण पोहोचलो भाई. संघर्षाचं फळ भेटलं आपल्याला. काय रे, कसं वाटतंय आपल्याला वरती पोहोचून. लय भारी वाटते. लय भारी वाटते. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा आणि हा बघा. तर मित्रांनो, उतरताना आम्हाला एक दगड दिसलाय आणि त्याच्यासोबत आम्ही प्रयोग करून बघणार आहेत. हा बघा दगड. ह्या दगडाला आम्ही धक्का देणार आहोत. बघू कुठपर्यंत खाली जातो का आणि किती जोरात जातो. हा तुम्हाला दाखवतो स्लो मोशन मध्ये. करायचा प्रयोग, चला करूया. आणि मित्रांनो, हा प्रयोग तुम्ही करून बघू नका, कारण हा खूप रिस्की आहे आणि आम्ही कसं खूप काळजीपूर्वक हा प्रयोग करतोय. तर मित्रांनो, हा आपला आता शेवटचा संवाद आहे आणि हे आपले पोरं पण कंटाळलेत. आता चल सांगते दादा घरी जाऊया. आणि हा आपला शेवटचा टप्पा होता. हा बघा झेंडा, इथपर्यंतच आपल्याला यायचं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. मला सांगू तरी. लाईक करा, सबस्क्राईब करा. ऐकलं का, लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. तेव्हा तुम्हाला मजेदार ब्लॉग बघायला भेटणार. आणि आता आपण जाणार आहोत घरी. हे बघा आजूबाजूला कसे डोंगर दिसतात. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. चला.